साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। कोणत्याही सरकारी कामात अडवणूक होत असेल तर आता थेट ऑनलाईन तक्रार करा। pgportal.gov.in वर तक्रार नोंदवण्यासाठी स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घ्या। रेशन कार्ड मिळत नाहीये, वीज बिल वाढून मिळतंय की पोलीस ठाण्यात तुमची तक्रार घेतली जात नाहीये। सरकारी यंत्रणेत कामात अनेकदा सामान्य माणूस भरडला जातो, मात्र आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही। केंद्र सरकारने सुरू केलेल्या सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टीम या पोर्टलमुळे तुम्ही घरबसल्या कोणत्याही सरकारी विभागाविरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता। हे भारत सरकारचे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे नागरिकांना थेट केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांशी जोडते। या पोर्टलची सर्वात मोठी ताकद म्हणजे येथे केलेली तक्रार अधिकारी दुर्लक्षित करू शकत नाहीत। प्रत्येक तक्रारीला एक ट्रॅकिंग नंबर दिला जातो आणि संबंधित विभागाला ठराविक वेळेत त्याचे उत्तर देणे बंधनकारक असते। सर्वप्रथम pgportal.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा। तुम्ही नवीन वापरकर्ते असाल तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आपली माहिती भरा। लॉग इन केल्यानंतर लॉज पब्लिक ग्रीव्हन्स या पर्यायावर क्लिक करा। येथे तुम्हाला रेल्वे, पोस्ट, टेलिकॉम, बँकिंग अशा अनेक विभागांची यादी दिसेल। तुमचा प्रश्न ज्या विभागाशी संबंधित आहे तो निवडा। आपली तक्रार सोप्या भाषेत लिहा। तुमच्याकडे काही पुरावे, फोटो किंवा कागदपत्रे असतील तर ती अपलोड करा। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल। या नंबरच्या आधारे तुम्ही तक्रारीची सद्यस्थिती तपासू शकता। CPGRAMS पोर्टलची देखरेख वरिष्ठ स्तरावर केली जाते। एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याने तुमची तक्रार योग्य कारणाशिवाय बंद केली तर तुम्हाला त्याविरुद्ध अपील देखील करण्याचा अधिकार असतो।